नमस्कार. आजचा आपला मेनू आहे शेवभाजी, जी सगळ्यांना आवडणारी अशी भाजी आहे. त्यासाठी आपण आधी शेव तयार करून घेऊया. मी इथं 2 वाटी बेसन घेतलेलं आहे, डाळीचं पीठ घेतलेलं आहे, मीठ, हळद आणि 2 चमचे लाल तिखट. कारण शेव पण तेवढीच थोडी स्पायसी ठेवण्यासाठी मी 2 चमचे लाल तिखट वापरलेलं आहे. आणि मिक्स करून घेऊया. आपण याला जास्त घट्ट पण बनवणार नाही आहे आणि थोडं तेलही टाकायचं याच्यामध्ये क्रिस्पी होण्यासाठी. मी जी आहे जाळी शेवेची ती वापरलेली आहे आणि तुम्ही बघू शकता मी जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही अशा पद्धतीने मी पीठ तयार केलेलं आहे, जेणेकरून मला इझिली ते तेलामध्ये व्यवस्थित सोडता येईल. जर मी घट्ट बनवलं असतं खूपच, काही जण घट्टही बनवतात, पण मी ह्या पद्धतीने बनवते आणि या पद्धतीने शेव तेवढीच क्रिस्पी होते. आणि जरी आता पावसाळी वातावरण असलं तरीसुद्धा त्याचा क्रिस्पीपणा हा कमी होत नाही आणि खूप इझी जातं तेलामध्ये ही शेव सोडण्यासाठी. तर आपण याला आता व्यवस्थित तेलामध्ये फ्राय करून घेऊ. डीप फ्राय करून घेतलेलं आहे. फक्त मी जास्त मोठ्या गॅसवरती केलेलं नाही आहे. सुरुवातीलाच मी मोठा गॅस ठेवला होता, नंतर बारीक गॅस करून अशा पद्धतीने माझी शेव थोडी रेड कलरमध्ये रेडी झालेली आहे. आता ही जी शेव आहे तुम्ही बघू शकता, ती अगदी क्रिस्पी पद्धतीने तुटत आहे. अजिबात असं जे आपण म्हणतो की साधळलं किंवा लूज पडणे तसं प्रकारचं नाही आहे. एकदम पातळ जरी पीठ असलं तरी क्रिस्पी झालेली आहे. आणि तुम्ही बघू शकता ती छोट्या गॅसवरती तळल्यामुळं अजिबात मध्येसुद्धा कच्चं नाही आहे. मध्येपर्यंत ती पूर्ण फ्राय व्यवस्थित झालेली आहे. आता आपण मसाला तयार करूया ग्रेव्हीसाठी. मी कढीपत्ता वापरला याच्यामध्ये जास्त, आणि कांदा, टोमॅटो, लसूण, धने आणि जिरे. प्रत्येक धने आणि जिरे मी याच्यामध्ये टाकलेले आहेत, जेणेकरून याच मसाल्यामध्ये ते व्यवस्थित भाजली जाते आणि त्या मसाल्यामध्येच त्याला एक वेगळा फ्रेग्रन्स आणि चव तयार होईल. वरतून मसाला, वरतून धना आणि जिरे पावडर टाकण्यासाठी. आता हे व्यवस्थित फ्राय झालेले, त्याच्यामध्ये मी थोडा आणखी स्पायसीपणा येण्यासाठी मिरची टाकलेली आहेत, मिरचीचे तुकडे टाकलेले आहेत. आता हे मिक्सरमध्ये आपण व्यवस्थित बारीक करून घेऊया. आता त्याच कढईमध्ये मी तेल टाकलेलं आहे आणि ही जी पेस्ट बनवलेली आहे, मसाला बनवलेला आहे, तो आपण त्याच्यामध्ये व्यवस्थित फ्राय करून घेऊया. त्यासाठी मसाले कुठले कुठले टाकले, पहिलं तर मीठ टाकलेलं आहे आणि काळा मसाला मी जास्त वापरला आहे इथं, आणि लाल तिखट. हे मसाले व्यवस्थित आपण फ्राय करून घेऊयात. याला आपल्याला जास्त वेळ रोस्ट करायची गरज नाही, कारण ऑलरेडी आपल्याला मसाला आपण भाजून तयार केलेला आहे. त्याच्यामुळे इमिडिएट असं आपण जी भाजी म्हणतो तशी ही भाजी तयार आहे. जास्त त्याला रोस्ट करायची गरज नाही. आता हे व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर तुम्ही बघू शकता कढईला थोडंसं ऑइल सुटायला चालू केलेलं आहे. आता ते मिक्सरचं जे भांडं ज्याच्यात पेस्ट तयार केलेली आहे ते भांडं चं पाणी, जो मसाला त्याला लागलेला होता तो मी त्याच्यामध्ये टाकलेला आहे पाणी. आणि आता याला 2-3 उकळी येऊन द्यायची आहेत. उकळी आल्यानंतर तुम्ही बघू शकता त्याला कसं ऑइल सुटलेलं आहे जास्त. आता याच्यामध्ये आपली ग्रेव्ही तरी रेडी आहे. आपल्याला जास्त घट्ट ग्रेव्ही पण नाही करायची, कारण ऑलरेडी शेव टाकल्यामुळं थोडासा घट्टपणा येऊ शकतो त्याला. त्याच्यामुळे आपण ह्याला मीडियम कन्सिस्टन्सी त्याची ठेवलेली आहे. आता कोथिंबीर टाकून आपली ही ग्रेव्ही रेडी झालेली आहे. आता आपण याचं प्लेटिंग करूयात. तर आता मी बाउलमध्ये घेतलेली आहे ती ग्रेव्ही. आता त्या ग्रेव्हीमध्ये आपण जी शेव तयार केलेली आहे ती शेव मी थोडे त्याचे आणखी बारीक तुकडे करून करून ती शेव त्याच्यामध्ये टाकते. भाजी खूप गरम असल्यामुळे ती इमिडिएट आणखी थोडं त्याची साईज डबल होईल शेवची आणि आणखी घट्टपणा येईल. त्याच्यामुळे ज्यावेळेस आपण जेवणार आहे त्याच वेळेस आपण हे सर्व करतो. तर कशी वाटली रेसिपी? आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.